काँग्रेस आणि इतर पक्ष वंचित विरोधामध्ये बोलायला आले तर त्यांना ठोकून काढा, बाकी आम्ही पाहू. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून काढा, पुढचं आम्ही बघून घेऊ. राजुरा नगर परिषदेसाठी पारंपरिक स्पर्धक असलेले काँग्रेस आणि शेतकरी संघटना यांच्यात युती एकत्र येत भाजपासाठी उभं केलं आव्हान. काँग्रेस नगराध्यक्षपद आणि 21 पैकी 12 जागा लढवणार तर शेतकरी संघटना 7 जागा लढवणार. जळगावच्या भुसावळमधील वरणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुनील काळे इच्छुक. संजय सावकारे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. विदर्भवादी संघटना आगामी निवडणुकीच्या मैदानात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन विदर्भवादी संघटना निवडणुकीला सामोरं जाणार. स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्या ह्या लढणार आहोत, जिल्हा परिषद लढणार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्याही निवडणुका लढणार आहोत आणि यामध्ये समविचारी पक्ष आमच्या सोबत राहतील. रायगडच्या कर्जत, खोपोली आणि माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर. पक्ष प्रवेश सोहळ्यातून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा. डोंबिवली आणि मुरबाडमधील मनसे ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपामध्ये जाणार. हजारो कार्यकर्त्यांसोबत बाबाराजे देशमुख लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार. पुण्यात पतित पावन संघटनेचं आंदोलन. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ स्वारगेट मेट्रो स्टेशन समोर आंदोलन करण्यात आलं. जळगावमध्ये चांदीच्या दरवाढीला पुन्हा सुरुवात. चांदीच्या दरामध्ये किलोमागे 9,000 रुपयांनी वाढ. सोन्याचे दर 4,000 वाढले.